नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा एक आदेश आलेला आहे, ज्यामध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, जो की मुद्दा आहे संच मान्यतेचा. संच मान्यतेबाबत त्यांनी सांगितले की आम्ही शिक्षकांचे पगार थांबवणार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा आम्ही पगार थांबवणार जर जर तुम्ही हे केलं नाही तर. मग काय आहे नेमकं या न्यूजमध्ये काय आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आणि शिक्षक भरती होण्यासाठी शिक्षण विभागाचा हा खूप चांगला प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नामध्ये अडथळे येऊ नये, ही शिक्षक भरती लांबली जाऊ नये, यासाठीच हे असे परिपत्रक किंवा अशी न्यूज येत असते. सो शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण ही चांगली न्यूज असणार आहे. लक्षात घ्या, शिक्षण विभागाने GR पण काढलाय, तुम्हाला माहिती आहे संच मान्यतेचा GR आहे, जो 2024चा GR आहे. त्या GRच्या निकषाप्रमाणे 24-25ची संच मान्यता थांबून 25-26ची संच मान्यता करण्याचा निर्णय कोर्टाने पण दिला होता आणि त्यानुसार 25-26ची संच मान्यता 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षण विभागाने दिली होती प्रत्येक संस्थांवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेवरती. त्यानंतरही त्यांनी शिक्षण विभागाने परत अतिरिक्त आणि समायोजन संदर्भात सुद्धा प्रोसेस चालू केलेली आहे, करायची आहे. आता संच मान्यता थोडं एक्सटेंड करून 15 जानेवारीपर्यंत डेट ही वाढवली आहे, पण यानंतर मात्र काय होणार आहे थोडक्यात ह्या न्यूजमध्ये आपण बघूया शिक्षण विभागाचा आदेश काय. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं TETच्या बॅचेस पुढच्या वर्षी दोनदा TET जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये TET होणार आहे. CD पण दोनदा होत असते. सो त्यासाठी आपण बॅचेस लॉन्च केलेले आहे. TETची पण बॅच आहे, TET प्लस CETची पण बॅच आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. टेस्ट आहे, लेक्चर आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, PDF नोट्स आहे, सगळं बॅचमध्ये अवेलेबल. सेपरेट बॅचेस पण आहे. यासाठी तुम्ही काय करा, आपल्या ॲपला डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अडचण असेल तर खाली नंबरवरती कॉल करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मला परत एकदा क्लिअर कट सांगतो की शिक्षक भरतीची जी ॲड येणार आहे त्या ॲड येण्यासाठी संच मान्यतेचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे. सो त्याच्या अगोदर बघा, शिक्षक संख्या निश्चित करणे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे की पायाभूत शिक्षकांची संख्या किती या संदर्भातला GR आत्ताच काही दिवसापूर्वी येऊन गेलाय, की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं समूह साधना केंद्रामध्ये तुम्हाला क्रीडा शिक्षक आणि दिव्यांग म्हणजे विशेष शिक्षक म्हणतो यांच्यासाठी त्यांनी पद निर्माण केलेलं आहे आणि ती पदं त्यांच्यासाठी राखीव असणार आहे. मग उरलेली जी पदं आहे, जी की मान्यता प्राप्त उरलेली जी पदं आहे ती पदं ती संख्या निश्चित करायची आहे. आणि यामध्ये कोर्टाची केस तुम्हाला आत्ताच माहिती आहे, काही दिवसापूर्वीची कोर्टाची आजचीच केस आहे म्हणजे काल टाकलेली, की ज्यामध्ये सांगितलंय की अतिरिक्त शिक्षक जे तुम्ही तयार करताय ते अतिरिक्त खरंच आहे का या संदर्भातलं संच मान्यतेचा GR काय सांगतो तो पण बघावं लागेल. आणि अतिरिक्त शिक्षकांसंदर्भातले GR पण त्यांनी उल्लेख केले, ते पण GR बघणं गरजेचं आहे. त्यानुसार संच मान्यता अपडेट करणं गरजेचं आहे, तो पण एक मुद्दा आहे. नंतर हा मुद्दा महत्त्वाचा तुमचा संच मान्यतेचा, जो की 25-26चा कन्सिडर केला जायला पाहिजे. पण त्यामध्ये छोट्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी काय होत आहे त्या गोष्टीमुळे शिक्षक भरतीची जागा वाढणार आहे, पण त्या गोष्टी जर लक्षात नाही घेतल्या तर शिक्षक भरतीच्या जागा कमी होऊ शकतात, हे पण लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतरची प्रोसेस माहिती असेल, मागे पण GR आलेला, केंद्रित शाळा तयार करा, आजूबाजूच्या छोट्या शाळा एकत्रित करा. त्यानंतर पदोन्नती असेल तर समुपदेशनाने पदोन्नती व्हायला पाहिजे. त्यामुळे लक्षात येईल की कुठे जागा रिक्त आहे आणि कुठे जागा अतिरिक्त आहे. मग अतिरिक्त शिक्षक त्यांचं समायोजन, रिक्त जागा, बिंदू नामावली, जाहिरात आणि मग नियुक्ती, ह्या प्रोसेसने सगळी शिक्षक भरती राबवली जाणार आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा संच मान्यता आणि त्याबद्दलची अपडेट न्यूजपेपरला पण आली आहे. लोकमत न्यूजपेपरने माहिती दिली बघा. हा न्यूजपेपर आहे 6 जून 2026, ज्यामध्ये सांगितलंय की 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा. 15 जानेवारी एक्सटेंड करून दिलेली डेट आहे. जर काही त्रुटी राहिल्या असेल 31 डिसेंबरपर्यंत तर 15 जानेवारी ही डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलंय जर हे नाही झालं तर वेतन रोखण्याचा शिक्षण विभागाचा शाळांना इशारा दिलेला आहे आणि कोर्टाने अपील ते फेटाळलेलं पण आहे. थोडक्यात आपण बघूया काय आहे नेमकं. तर पहिला मुद्दा, वेतन रोखण्याची कारणे 2 आहेत. एक म्हणजे संच मान्यता, दुसरं म्हणजे बोगस दिव्यांग अधिकारी जे की सही न करण्यासाठीचं आंदोलन चालू होतं, अर्थात ते आता जवळपास मिटलेलं आहे, कारण शिक्षकांचे पगार याच्यामुळे सुद्धा रखडलेले होते. तर आपला पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो संच मान्यतेचा काय मुद्दा आहे बघा. इथे मुद्दा दिलाय वेतन रोखण्याचा शिक्षण विभागाचा शाळांना इशारा. काय आहे मुद्दा, तर शेकडो शाळांच्या संच मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. आता बघा 31 डिसेंबर लास्ट डेट दिली होती, पण यामध्ये सुद्धा त्रुटी आढळल्या आहे. म्हणजे शेकडो म्हणजे 100च्या वर संस्थांमध्ये, शाळांमध्ये संच मान्यतेमध्ये त्रुटी आढळलेली आहे. आता ह्या त्रुटी बऱ्याच प्रकारच्या असू शकतात. तुम्हाला मी आत्ताच काही वेळापूर्वी म्हटलो की काही शिक्षकांनी कोर्टमध्ये केस पण टाकलेली आहे की संच मान्यता करताना तुम्ही अतिरिक्त शिक्षक धरण्याचे जे निकष आहे त्याला धरून, नियमाला धरून तुम्ही केलेलं नाहीये. सो अशा कोर्ट केस होणार आहे. मग ह्या त्रुटी होऊ नये यासाठी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. सो त्यांनी सांगितलं
अशा त्रुटी जर एखाद्या संस्थेने, एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने जर आढळली तर त्यावर काय परिणाम होऊ शकतो लक्षात घ्या. त्रुटी आढळून आल्या असून त्या त्रुटी 15 जानेवारीपर्यंत दूर न केल्यास, बघा त्रुटी सुद्धा दूर न केल्यास संबंधित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाईल असा शिक्षण विभागाने शाळांना इशारा दिलेला आहे. शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 नुसार, बघा हा GRS संच मान्यतेचा नुसार सुधारित संच मान्यता निकष लागू केले आहेत. 21 फेब्रुवारी व 26 मार्च 25च्या शासन पत्रानुसार 25-26 ची संच मान्यता माहिती शिक्षणाधिकारी लॉग इनवर उपलब्ध करून दिली आहे. पहिले 24-25 होती, आता 25-26 ची कन्सिडर करावी लागणार. कोर्टाने सुद्धा हा आदेश दिलेला होता. शाळांनी देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल नुसार माहितीची तपासणी करून योग्य संच मान्यतेवर डिजिटल स्वाक्षरी करून ती उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिलेले आहेत. पायाभूत पदांबाबत अडचणी असलेल्या शाळांनी त्यांची तत्काळ पूर्तता करावी व असे सांगण्यात आलेले आहे. मग यामध्ये कोर्टाचा मुद्दा जो आहे तो काय मुद्दा, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की त्यांना ज्या त्रुटी आढळल्या ना, त्या त्रुटी लवकरात लवकर संपून अपडेट तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत द्यायचं आहे, अन्यथा शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे पगार रोखले जाणार आहे. कोर्टाने अपील फेटाळले. राज्यातील सर्व शाळांच्या संच मान्यता संदर्भात 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरलेली माहिती अंतिम म्हणून ग्राह्य धरली जाईल असे देखील शिक्षण संचालक श्रीराम पांजळे यांनी निदर्शनास नमूद केले आहे. मग त्यावरती मुंबई उच्च न्यायालयात कोकणातील शिक्षकांनी 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या GR नुसार या निकषांना आव्हान देत याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने हे आव्हान 14 नोव्हेंबर 2025 ला फेटाळले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2025 कालावधी संच मान्यतेची माहिती तत्काळ पूर्ण होण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले होते. बघा केस असल्यामुळे ही पुढे एक्सटेंड केली होती. आता पुन्हा सूचना देत प्रक्रिया अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले. आता संच मान्यता अंतिम टप्प्यात असून 15 जानेवारीपर्यंत त्रुटी न भरल्या शाळांचे वेतन रोखले जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिलेला आहे. त्यातला जो पहिला मुद्दा मी तुम्हाला संच मान्यतेचा, दुसरा मुद्दा बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांसंदर्भातली न्यूज आहे. महाराष्ट्र टाइम्स आलेली ही न्यूज आहे. त्यात सांगितलेला मुद्दा काय बघा, त्यात असं सांगितलंय की पगार पत्रकांवर सह्या करीत नसल्याने कारण यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढे केले होते. बघा SITच्या आदेशानुसार पगार पत्रकांवरती आता शिक्षण अधिकाऱ्यांनी सह्या करू नये असं कारण देत बऱ्याचशा शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगारासाठीच्या ज्या सह्या कराव्या लागतात त्यावर सह्या केल्या नाही. परंतु शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रकरणाला तीव्र विरोध करीत अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि या पद्धतीने शिक्षकांना त्रास दिला जात असेल तर सर्व शिक्षकेतर संघटना अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाहीत असा इशारा संघटनांनी दिला होता. आणि या संदर्भातला आता हा सह्या न करण्याचं आंदोलन आता माघार घेण्यात आलेला आहे. शिक्षकांच्या पगार पत्रकावर पुढील 2 दिवसात सह्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला. आता हे का झालं होतं असं, तर यासाठी त्याचं कारण असं आहे की जे दिव्यांग अधिकारी असे होते की ज्यांनी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट दाखवून अधिकारी पदावर जाऊन बसले होते, पदोन्नती घेतली होती किंवा एक्झाम मार्फत शिक्षण अधिकारी बनून बसले होते. मग अशा अधिकाऱ्यांवरती SITने काय केलं होतं, याच्यावरती केस रजिस्टर केल्या. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. आणि काही ठिकाणी असं पण घडलं असं शिक्षकांचं म्हणणं होतं, अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की चौकशी न करता डायरेक्ट निलंबन करणं हे कितपत योग्य आहे. म्हणून या अधिकारी गटाने सह्या न करण्याचा निर्णय घेतला, आंदोलन केली. त्याचा इम्पॅक्ट शिक्षकांवर पडला. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नव्हते. सो हे एक रिझन होतं. पण हे आंदोलन आता माघार घेतलेलं आहे. सो आता सगळ्यांचे पगार होणार आहे. पण दुसरी एक टांगती तलवार आहे, ज्या संस्थेने ज्या शाळांनी जर संच मान्यता अपडेट केली नाही तर त्यांचे पगार रोखण्यात येणार आहे. आता इथून पुढे ह्या प्रोसेस जर लवकर होत गेल्या तर शिक्षक भरतीची जाहिरात लवकर येणार आहे. जर या प्रोसेस अडकत गेल्या छोट्या गोष्टींसाठी तर मग शिक्षक भरतीची ऍड सुद्धा लेट होणार आहे. कारण संच मान्यता प्रॉपर जर झाली नाही, फक्त करून द्यायची म्हणून करून दिली, नंतर कोणतरी येणार त्रुटी काढणार आणि तिच्यावर केस पडणार, लांबच चालली प्रोसेस. मग कोर्ट सांगणार स्थगिती थांबा, मग कोर्टाच्या केसेस चालणार एक दिवस, एक डेट, मग डेट, हे असं लांबच चाललं. शिक्षक भरतीला विलंब होऊ शकतो किंवा शिक्षक भरतीच्या पदांची जी जाहिरात येणार आहे ती कमी पण होऊ शकते. सो या सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायला पाहिजे असं शिक्षण विभाग सुद्धा याची काळजी घेत आहे. ही चांगली बातमी सगळ्या अभियोग्यता धारकांसाठी आहे. सो नक्कीच यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून फॉलो करा. सो परत एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ह्या बॅचेस आपण लॉन्च केल्या. ह्या बॅचेस घेण्यासाठी तुमच्या मित्रांना नक्की तुम्ही सजेशन देऊ शकतात. त्यासाठी हे ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा खाली नंबरवरती कॉल करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.